राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू. बँक असोसिएशनचा इशारा. तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 5ही आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणणार. 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यास कोर्टाची परवानगी. मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं गिफ्ट मिळणार. 10 ते 15 एप्रिल दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात BKC ते वर्णी नाक्यापर्यंत धावणार मेट्रो. आजपासून मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा बंद. अस्वच्छता पसरणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार. मुंबईत CISF जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. रिक्षा चालक आणि 2 मुली जखमी. मद्यधुंद अवस्थेत आरोपी जवान गाडी चालवत असल्याचं उघड. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं निधन. अनेक दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकवर सुरू होते उपचार. मराठी सिनेसृष्टीत शोककळा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.